नमस्कार मित्रांनो, मी अभय स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे व्लॉगर AK। तर आज आहे FIFA 2026 फुटबॉलचा वर्ल्ड कप, अर्जेंटिना वर्सेस स्पेन या दोन टीममध्ये मी अर्जेंटिनाला जवळपास सुरुवातीपासून सपोर्ट करत आलेलो आहे आणि आज मला खूप चांगलं वाटतंय की माझी टीम फायनलमध्ये आहे आणि ते पाहायसाठी कोल्हापुरात जायचं होतं। खरं पाऊस आपली साथ देत नाही आहे। पाऊस आज दिवसभर कंटिन्यू सुरूच आहे। मला बघायचं होतं गावात स्क्रीन लावलं आहे ठिकठिकाणी की तिथं जाऊन आपण अर्जेंटिना वर्सेस इंग्लंड मॅचला पण मी पाहिलं होतं की कशी गर्दी होती, तिथं खूप जल्लोष चालू होता। तर हेच बघायसाठी मला आज पण जायचं होतं। खरं आज पावसानं आपल्याला ती साथ दिलेली नाही, तरी पण मी प्रयत्न करतो तिथे जाण्याचा। तर चला तर आपण पोहोचलेलो आहे मिरजकर टिकटीमध्ये आणि इथला मी तुम्हाला क्राऊड दाखवतो। बघा गाडी लावल्या आपण, फुटबॉल वेडे शहर माझे कोल्हापूर। जो है ये नहीं कि बस लेफ्ट फुट चलता है, राइट फुट की निशानी भी क्रॉस कर सकते हैं। नाच सामने सामने इसके साथ साथ आप देखें कि फुटबॉल में विश्वास करते हैं, वैसे भी खेले हैं तो जो पासेस की बात तर इथली जागा पूर्ण भरल्या, एवढं आपण जाणार आहे दुसरीकडे म्हणजे ते इथं एक स्क्रीन चालू आहे। Paul Payne, she loves as much as life itself. Rodri, Victor to Cucurella, really close to this. And an easy half to him. Took account from my foul there. तर आता मॅचचा हाफ टाइम झालेला आहे आणि आपण चालवलो आहे दुसऱ्या लोकेशनला। एवढ्या रात्री तुम्हाला बोलायला आहे की तुला फोन दिसतो त्यांच्या विचाराने त्यांच्या मार्गदर्शनाने झालं। भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय कृष्णदादा महाडे यांच्या नेतृत्वाखाली या स्क्रीनिंगचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि हा अंतिम सामना पाहण्यासाठी उपस्थित असणाऱ्या
यमान एक और बार पिछली बार कमाल की डिलीवरी पेश की थी, 2 डिफेंडर्स को चकमा दिया। फुटबॉल वर्ल्ड कप झालेला आहे आणि आपल्याला विजेते मिळालेले आहेत। हा वर्ल्ड कप स्पेनने घेतलेला आहे। आमचं स्वप्न 2022लाच पूर्ण झालेलं तसं म्हणा गेलं तर तरी पण कुठं तर आशा होती की हा वर्ल्ड कप आम्ही जिंकणार। आणि ह्या मॅच सोबत मला वाटते आपले मेसी साहेबांची रिटायरमेंट झालेली असणार आहे, कारण सगळ्या ठिकाणाकडून येत होतं की ही त्यांची शेवटची मॅच असणार आहे। ती मला म्हणजे तेच बघायचं होतं, मला ही शेवटची मॅचच खेळताना बघायची होती, म्हणून मी हा वर्ल्ड कप खूप फॉलो केला आणि हे आता माझ्या आयुष्यातला हा एक सुंदर क्षण मी माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करावा।